मित्रांनो, आम्ही कोल्हापूरची रूम सोडलेली आहे आणि आमचा नाश्ता झालेला आहे. आता आम्ही निघत आहे ज्योतिबाला, ज्योतिबापासून पन्हाळा. तर आता पन्हागड किल्ल्यावरती आपलं पहिल्यांदा सहर्ष स्वागत. माझं नाव आहे निलेश प्रताप आणि आपण पन्हागड हा किल्ला पाहायला आलेला आहात. महाराष्ट्रामध्ये 350 किल्ले आहेत. किल्ला म्हणले की तुमच्या डोक्यात एक गोष्ट येते की गाडी अशी पार्क करायची, चालत जायचं आणि मोठा दरवाजा लागतो आणि मग किल्ला चालू होतो. म्हणजे उदाहरणार्थ हा दरवाजा, हाही दरवाजा आहे. नाव आहे 3 दरवाजे. असे गडाला फ्रंटला 4 होते म्हणून त्याला 4 दरवाजे म्हणायचे. ती इंग्रजांनी टोपे तोंडी पाडले आणि म्हणून तुमची गाडी या गडावरती आलेली. म्हणून तुम्हाला प्रश्न पडलाय की किल्ला कुठं आहे. तर किल्ल्यावरच तुमची गाडी फिरते. असा सभोवताली गडाला भिंत आहे संरक्षण 9 किलोमीटरची आणि त्याच्या आतमध्ये जो परिसर आहे हा 400 एकरचा परिसर. किल्ला जर बघायला गेला तर 1000 वर्षापूर्वीचा राजाचं नाव आहे सिलार वंशी राजा भोज. साल आहे 1052 साली सुरू केलेला किल्ला आहे. 1112 मध्ये पूर्ण झालेला. म्हणजे संपूर्ण पन्हागड बांधायला 60 वर्ष लागली. संस्कृत भाषा अवगत असल्यामुळे गडाचं पहिलं नाव आहे पन्नग. पन्नग म्हणजे नाग आणि आलय म्हणजे घर. नाग लोकांची वस्ती या जंगलात असल्यामुळे हे नाव पडलेलं आहे. मग 200 वर्षानं दुसरा राजाला सेकंड राजा विजापूरचा आदिलशाह आलेला आहे. आदिलशाने ही किल्ल्यावरती आणखी इमारती बांधल्या आणि मजबूत किल्ला बांधून हिंदीत गडाचं दुसरं नाव आहे शहानबी दुर्ग. म्हणजे आपले छत्रपती शिवाजी राजांचा जन्म होण्याच्या आधी 350-400 वर्ष अगोदर किल्ला तयार होता. तर आपल्या शिवाजी राजांनी आदिलशाही लढाई केली. तो दिवस आहे 28 नोव्हेंबर 1659 साली महाराजांनी गड जिंकला आणि मराठीत नाव दिलं पन्हागड. पन्हाग किल्ला म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की पूर्ण गडाचा पाया बुरुज बांधला हा राजा भोज आहे. काही इमारती बांधल्या विजापूरच्या काळामध्ये बांधल्या. या किल्ल्यावरती राजांनी किल्ला जिंकला लढाई करून आणि डागडुजी केली. पण त्यानंतर कोण आलं? तिची आली रणरागिणी ताराराणी. का तर या करवीर नगरीची राजधानी पन्हागड ताराबाईंच्याकडे हा किल्ला होता. परंतु यानंतर आले इंग्रज. गडाशी काही घेणं देणं नाही. हे बॅक गेट आहे तसं आहे म्हणून 2 व्हीलर येते. फ्रंट गेट पाडले म्हणून तुम्ही गडावरती आला तर फ्रंट गेट पाहायला मिळालं नाही. बॅक गेट आपण पाहायला जायचं आहे. नाव आहे 3 डोर्स 3 दरवाजे. या असं चालू असं दगडी स्लॅब आहे बघा. चुना गोळाचा दगडी स्लॅब आणि कोपऱ्यात दिसतं याबरोबर बिजागरी दिसल्या का? या काय आहेत बिजागरी आणि याचं बांधकाम आहे शिशेत. वाळू सिमेंट नवं शिस लोखंडासारखा धातू लेड ओतलेला आहे. कशाचाही हल्ला केला तर पडू नये म्हणून पूर्णपणे शिशेत बांधकाम आहे. पहिलं गेट शिस. या पुढं पन्हागड किल्ला हा समुद्र सपाटीपासून 3500 फूट उंच आहे. पायथ्यापासून फक्त 300-400 फूट उंची आहे आणि तरी इथे विहीर बघायला मिळते. 10 फुटावर फक्त पाणी आहे. विहीर बघा जिवंत झरे आहेत. 10 फुटावर पाणी आहे. किती पाणी काढा संपत नाही. साईड किल्ल्याची भिंत दिसली का? ही अशी 9 किलोमीटर आहे. इथनं जर आत एकदा नाही सोडलं तुम्ही कुठनंही आत जाऊ शकत नाही. तेव्हा पण आणि आत्ता पण. आणि हा नगारखाना वाजला बंद झाला की मग गुप्तराने कुठे आत घ्यायचे. ही वायर गेली खिडकी ना, केबल गेली. हा चोर मार्ग आहे. जासूस लोकांनी किल्ल्यावरती घेण्याकरता या चोर मार्गाचा वापर करायचा.
तर गोष्ट काय घडलेली आहे की मी तुम्हाला आता सांगितलं की आदिलशाही लढाई करून शिवरायांनी किल्ला जिंकला आणि शिवाजी महाराजांना पकडायला सिद्धीजोरनं वेढा दिला 40,000 लोकांना. अच्छा हा तो सिद्धीजोरचा तो वेढा. मग 4-6 महिने सिद्धीजोर गळ बसला नाही, तोफेचे गोळे मारले आणि तो गोळे मारून सुद्धा दरवाजा पडलेला नाही. याला डाव्या बाजूला वर बघा, दोन्ही दगडाच्या मध्ये मोठी भेग आहे, दिसते का? तिथे पहिला तोफेचा गोळा लागला, दोन्ही दगडाच्या मध्ये मोठी भेग आहे. अच्छा. दुसरा ही चौकट आहे ना, लांबडा दगड आहे बघा, आडवा तुकडा उडलाय तसं मग चौकटीला पहिला तोफेचा गोळा इथे लागला, दुसरा इथे लागला आणि तिसरा जरास डाव्या बाजूला बघा पूर्ण दगड नाही आहे, तिथे पूल उठले त्याच्या खाली बघा अनेक दगड आहेत. असे भरपूर तोफेचे गोळी मारले पडलेला. गडाचा बेस कुणी बांधला? राजा भोज. हा करेक्ट. दुसरे कोण आले? देवगिरीचे यादव. फुल दिसलं का? फुल. तिसरा आला विजापूरचा आदिल. चौथे कोण आले? शिवाजी महाराज, त्यांचं सिंबॉल. तर इथून बघा आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण किल्ल्यावर आहे आणि हे किल्ल्याचा खालचा भाग आहे. आता आपण जे उभारले हे कोकण साईड आहे म्हणायला, कोकण दरवाजे, पश्चिम साईड आहे म्हणून पश्चिम दरवाजे हे गेट पाहिलं. तसंच ही तटबंदी, तो टावर आहे ते किल्ल्याचं शेवटचं टोक. अच्छा. पश्चिम साईडचं ठिकाण सनसेट पॉइंट म्हणून त्याला पुसाटी बुरुज म्हणतात. अच्छा. तिथनं पुढे जो प्लेन भाग आहे ना, आडवा भाग, त्या प्लेन भागाचं नाव आहे मसाई पठार. 2000 एकरचा परिसर आहे. मसाई देवीचं मंदिर असल्यामुळे त्याला मसाई पठार म्हणतात. त्याच्या मागे विशाळगड किल्ला. सिद्धीजोरचा वेढा कुठनं होता ह्यो पहिला प्रश्न तुमचा बघा. ही खाली गाव आहे की नाही, या खालची गाव याचा प्लेन भागावरनं सिद्धीचा वेढा होता 40,000 फौजेचा आणि चारही बाजूने. आणि हा वेढा पुढून महाराज त्या पठारावरून विशाळगडला गेले. दरी खोऱ्यातून 48 ते 52 किलो चालत एका दिवसात. आणि आता झाला आपल्याला 3 दिवस लागतात. तर बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवलेली पावनखिंड गोरखिंड का दिसत नाही, ते या पठाराच्या मागे. ते एका दिवसात गेले, आपल्याला जायला 2 ते 3 दिवस लागतात. तर का गेले किल्ला सोडून शिवाजी महाराज? तर गडावरची कोठारं संपली. ही कोठारं बघायला जाण्यापूर्वी आता आपण उघडी विहीर बघितली. आता लोकलेली विहीर तुम्हाला दाखवतो. या तळात विहीर आहे, अंधारात ठेवलेली विहीर. उघड्या विहिरीत कुणी विष टाकलं तर सेफ पाणी ठेवायची जागा. मोठा दरवाजा 6ला बंद झाला की जास्त लोकांनी किल्ल्यावरती घ्यायची, चोर मार संध्याकाळी वापर करायची आणि वरचा मजला हे सैनिक लोक बसायचे. तटबंदीची वास्तव्य कुणी बांधली? अबू युसूफ या मुस्लिम कारागिरांनी 14 इमारत बांधली. मेन हेतू काय? तो उघड्या विहिरीत कुणी विष टाकलं तर सेफ पाणी ठेवण्याची जागा. तिखंड पायऱ्या त्या किल्ल्यावर बघून चालतो. तर या ठिकाणी आपण जे आलो पाहायला ही धान्याची कोठारं. हा किल्ला बांधला राजा भोजने 60 वर्ष. त्या राजा भोजने बांधलेली कोठारात 1000 वर्ष झालेला आहे. बाले किल्ला, अंबरकाना, धान्य गोडाऊन 3 नावानं ओळखतात. साहेब तुम्ही आता गोडाऊन म्हटलं की डोक्यात एक मुलांना गोष्ट येते की किती असणार आहेत पोती ठेवून 40-50 हजार पोती, 80,000 पोती. का तर शासनाचीच गोडाऊन तेवढ्या कॅपॅसिटीची आहे. पण राजा भोजने आपल्या पुढे 10 फूट विचार केला आहे. 80,000 किंवा 90,000 पोत्यांचं गोदाम नाही बांधलं, 5 लाख पोत्यांचं गोदाम बांधलं. ते गोदाम मी तुम्हाला दाखवणार आहे. या इकडं हे पूर्णपणे धान्याचं कोठार. तिथून पुढे साहेब किती किल्ले पहा, एवढी मोठी कोठार तुम्हाला कुठल्याच किल्ल्यावर बघायला मिळते. जे गेट पाहिलं 3 दरवाजे, हे पूर्णपणे धान्याचं कोठार. तिथून पुढे साहेब किती किल्ले पहा, एवढी मोठी कोठार तुम्हाला कुठल्याच किल्ल्यावर बघायला मिळते. जे गेट पाहिलं 3 दरवाजे, रेडे गडावरती धान्य आणायचे, कोठार धान्य इथे ठेवायचे. कसं माहिती आहे का? पोत्यानं नाही, सुट्ट. दरवाजे सगळे पॅक करायचे आणि वरच्या ओलातून धान्य होतं. किती माहिती आहे का? 5 लाख. जशी पाण्यात टाकी पाण्यानं भरते, जसं सुट्ट भात ओतलं 5 लाख पोती भात हे वरनं ओतलं तर काढायची कुठून? याला इकडं आलो 2 पायऱ्या उतरून खाली. पूर्वी तिकडे पाण्यात असं स्लोप होतं. जशी पाण्यात टाकी भरली, कॉक ऑन केलं, पाणी की तिथं होल आहे. कोकणात गेला कणगी म्हणतात. उंच दगड काढला, कशाचं टेचला हलवलं, वरनं प्रेशर आहे, इकडं स्लोप आहे, या होलातून धान्य टाकलं. तर 5 लाख पोती भात यात भरायचे आणि जसं पाण्यात टाकी भरली, कॉक ऑन केलं, पाणी निघतं, तसं इथून धान्य बाहेर काढायचे. अजून 2 इकडे. तर आता या ठिकाणी आपण ही कोठारं पाहिलीत. हीच कोठारं 6 महिने पुरलेली आहेत आणि हीच कोठारं संपलीत
म्हणून सिद्धीचं वेढा पुढून महाराज इथनं विशाळगडला गेले तो मार्ग बघत जिथं महाराजांची मिटिंग चालायची ही जागा सज्जा कोठी आपण आता बघायला जाऊ. या हिरव्या गेटचं नाव आहे राजदिंडी मार्ग. सिद्धीचा वेढा पुढून जे महाराज विशाळगडला गेले की किल्ल्यावर तिथे आक्रमण करणार कुठून जंगलात घुसल्यावर. तर जंगलात घुसण्याआधी ते आपल्या नजरेस पडावे म्हणून अशा उंच माच्या बनवल्या. तर 38 बुरुज आहे. त्या बुरुजावरनं उत्तरेचा भाग पाहिजे पण आता आपण गडाच्या पूर्वेला आहे. एअर कंडिशन इमारत या नॅचरली पन्हागड किल्ल्यावरची सर्वात उंच आणि मुख्य इमारत सज्जा कोठी या नावाने याला ओळखलं जातं. सज्जा म्हणजे गॅलरी, कोठी म्हणजे इमारत, एक राहण्याचं ठिकाण. छत्रपती शिवाजी महाराजांची याच इमारतीत गुप्त मीटिंग चालायची. सिद्धीचा वेढा असा खालनं होता. ही गावं तलाव दिसते ना, या असा वेढा सिद्धीचा खालनं होता. 40,000 फौजेचा. या पहिल्या डोंगराचं पावनगड, त्याला डमीपणा म्हणतात. आणि दुसरा डोंगर आहे ज्योतिबाचा डोंगर. पावनखिंड आणि पावनगड फरक आहे. हा तो पावनगड आणि पावनखिंडीला इकडनं जायला असा रस्ता आहे 60 किलोमीटर. माझी पत्नी शिवरायांची सून हंबीरराव मोहितींची मुलगी ताराराणी त्यांचा हा राजवाडा आणि हे शिवाजी महाराजांचं मंदिर. आपला पन्हाळा ही संपलेला आहे आणि आता आम्ही पुढे जात आहे पावनखिंड.